नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी सोनाजी दिगंबर अवचार, मल्टीप्लायर शेती तंत्रज्ञान ब्रँच ऑफिस वारंगा फाटा. माझा मोबाईल नंबर 9370517016. तर आज आपण सोनाळा तालुका अर्धापूर जिल्हा नांदेड या गावामध्ये शेतकरी मित्रांना आपण मल्टीप्लायर मार्गदर्शन केलं होतं किंवा काही पिकांना वापरण्यासाठी दिलं होतं. तर आज आपण त्यांना भेटायला आलेलो आहोत, त्याचे रिझल्ट पाहायला आलेलो आहोत. तर आपण त्यांच्याच थ्रू त्यांच्या तोंडून ऐकून घेऊ की त्याला मल्टीप्लायरमुळे कसे फायदे आणि काय रिझल्ट आले. तर नमस्कार, आपलं नाव काय सर? मी गजानन दत्तराव जाधव, राहणार सोनाळा. तर मल्टीप्लायर हे तुम्ही कशासाठी वापरलं होतं? आम्ही हळदीला वापरलं आणि याच्यासाठी गव्हाला वापरलं. तर मल्टीप्लायरमुळे म्हणजे तुम्हाला काय फायदा वाटला नेमका गव्हामध्ये आणि हळदीमध्ये? गव्हामध्ये फुटवे नव्हते, डबल फुटवे पडले. हे झाले बघा, गव्हामध्ये फुटवे झाले आणि उत्पन्न चांगलं वाटलं. उत्पन्न चांगलं वाटलं. एकरी सरासरी ॲव्हरेज किती आलं गव्हाला? किती होता गहू? गहू 1.5 एकर होता बघा. बरं, किती झाला? आपल्या कट्ट्यानुसार म्हणलं तर 30-35 कट्टे झाले होते. बरोबर. आणि हळदीला पण चांगल्या प्रकारे रिझल्ट आला तुम्हाला? चांगला आला. दरवर्षी पडता जास्त झाली. हां, दरवर्षीपेक्षा यावर्षी जास्त झाली. जास्त. तर तुम्ही शेतकऱ्यांसाठी काय सांगू शकाल की बा मल्टीप्लायर वापरण्यासाठी वापरा किंवा न वापरा, काय तुमचं मार्ग? मल्टीप्लाय चांगलं आहे, ते वापरावं शेतकऱ्यानं. अर्धा एकर तरी वापरणार. तर तुमच्या इथल्या शेतकऱ्याला बाकीच्या काय वापरलं त्याला काही रिझल्ट आली का? नाही, चांगला रिझल्ट आला. आमच्या काकाने वापरलं, बरं, कशासाठी वापरलं? केळीसाठी. बरं. तर बघा शेतकरी मित्रांनो, या शेतकऱ्यांच्या मार्फत त्यांच्या तोंडून आपण ऐकले की बा मल्टीप्लायरमुळं एक चांगल्या गव्हाला त्यांना एक चांगल्या प्रकारचे फुटवे नसताना दुसरं कोणतंही न टाकता एक गहू चांगल्या प्रकारे उत्पन्न झालं आणि हळदीला पण त्याला चांगला रिझल्ट आला. आणि त्याचं असं म्हणणं आहे की बा प्रत्येक शेतकऱ्यानं हे मल्टीप्लायर जे कंपनीनं 13 वर्ष रिसर्च करून जे आपल्याला दिलेलं आहे, विशेषतः म्हणजे हे एक आपली शेती पण वाचवायला आणि उत्पन्न पण वाढवायला आणि रासायनिक खर्च कमी करायला. तर त्याच्यामुळं प्रत्येक शेतकऱ्यानं वापरायला पाहिजे, हे असा त्यांचा सल्ला आहे. ज्याच्याकडे 5 एकर जमीन असेल त्यानं एकरभर, 2 एकर, ज्याच्याकडे 3 एकर असेल त्यानं 1.5 एकर, अशा प्रकारे वापरायला पाहिजे. आणि पहिल्या वर्षी वापरून नंतर त्यानं पूर्ण वापरायचं की न वापरायचं हे त्यानं त्यांचं ठरवायला पाहिजे. धन्यवाद.